गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होणार. नमस्कार, SP न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी संतोष पाटील. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत आपण आत्ताच आलेली नवीन अपडेट पाहूया. गोकुळची निवडणूक तत्काळ सुरू करून महायुती म्हणून लढण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्याची माहिती संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करून ही निवडणूक महायुती म्हणूनच लढा अशा सूचना दिल्या असल्याचेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. मंगळवारी रात्री गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत महायुतीमधील सर्व नेते मंडळींची 1.5 तास व्यापक बैठक झाली. मुंबईत त्यांच्या वर्षा या निवासस्थानी झालेल्या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजीराव पाटील, युवा नेते समित कदम हे उपस्थित होते. या गोकुळच्या निवडणुकीत नवीन आलेल्या कायद्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही निवडणूक मी ताबडतोब लावतो, मात्र विधिमंडळाने संमत केलेल्या नवीन कायद्याबाबत काय अडचणी आहेत याबाबतही त्यावर उपाय शोधण्याची गरज आहे. या बैठकीत नेत्यांनी या उपायावर आपापली मते सुचवली. आज बुधवारी राज्याच्या कायदे सल्लागारांची बैठक घेऊन या दोन्ही मुद्द्यांवर मी तोडगा काढतो, मात्र ही निवडणूक महायुती म्हणूनच ताकदीने लढवावी लागेल असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व नेत्यांना दिल्याची माहिती अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली.